नाशिकमध्ये एका तरुणीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आधीच्या प्रियकराचा काटा काढलाय. हसीना या तरुणींचं गेल्या 15 वर्षापासून वसंत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर हसीनाचे साहिल नावाच्या मुलासोबत जुळले. हसीना आणि साहिल वसंतचा गळा आवळत चाकूनं वार करत त्यांची हत्या केली आणि त्यानंतर वसंतचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तसंच या प्रकरणात आणखी 2 आरोपींचा सहभाग आहे, त्याचा तपास पोलीस करतात. ही जी त्यांच्यासोबत राहणारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख यांनी अज्ञात कारणाकरता अपहरण केला किंवा खून केल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यासोबतच आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हे कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं.